क्रिकेट हा तसा जेंटलमन्स गेम समजला जातो, पण कधी कधी मैदानावरचं थ्रिल आणि खेळाडूंचा आक्रमकपणा मर्यादा ओलांडतो. सध्या श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतल्या भारत अ आणि श्रीलंका अ सामन्यातही असाच विषय झालाय. हा सामना एका हाय व्होल्टेज वादामुळे कमालीचा चर्चेत आलाय आणि या वादामुळे हा संपूर्ण सामना वादाच्या भोऱ्यात सुद्धा सापडलाय. कारण या सामन्यात फक्त वाद नाही झाला, तर थेट खेळाडू एकमेकांना भिडलेत, मैदानावर एकमेकांना धक्के मारण्यात आलेत आणि सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी आधी धक्का देऊन चर्चेत आला, पण नंतर त्यानं सगळ्यांची मनंही जिंकलीत. नेमकं प्रकरण काय, वैभव सूर्यवंशीवर कारवाई होणार का, सगळं सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. बघा, झालं असं की भारत श्रीलंकेच्या या सामन्यात सुरुवातीलाच एक वादाची ठिणगी पडली आणि मग पुढे हे सगळं वाढत गेलं. पहिला ट्विस्ट, आधी पंचांनी श्रीलंका संघाला चक्क 10 धावांची पेनल्टी म्हणजेच दंड ठोठावला. दुसरा ट्विस्ट, सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर भारताला जिंकण्याची सुवर्ण संधी होती, पण तिथं नो शॉट ऑफर दिली गेली. तिसरा ट्विस्ट, लाईट कमी झालेला असतानाही सुपर ओव्हर खेळवण्याचा अजब निर्णय घेण्यात आला. चौथा ट्विस्ट म्हणजे हद्दच झाली, कारण जेव्हा सुपर ओव्हरमध्ये थर्ड अंपायरनं हाईटचा नो बॉल दिला, यावर भारतीय कर्णधारानं मैदानावरच आक्षेप घेतला, आवाज उठवला, पण पंचांनी काहीच ऐकलं नाही. सामना पुढे तसाच खेळवला गेला. पण याच्याही पेक्षा मोठा ट्विस्ट आला जेव्हा एक वाद झाला. सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 17 धावांचं आव्हान होतं. भारताकडून क्रीजवर होता वैभव सूर्यवंशी, पण वैभवला हे आव्हान पार करता आलं नाही आणि भारताचा पराभव झाला आणि खरा ड्रामा सुरू झाला. वैभव सूर्यवंशी जेव्हा बाद होऊन पवेलियनमध्ये परतत होता, तेव्हा श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलंबगे यानं त्याला सतत डिवचायला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, समोर आलेल्या माहितीनुसार हलंबगेने वैभवला सामना संपला, आता गपचूप घरी जा असं म्हणून डिवचलं. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्यानं शिवीगाळ केल्याचंही म्हटलं जात आहे. यामुळे वैभव सूर्यवंशीचा पारा चांगला चढला. रागाच्या भरात त्यानं या खेळाडूला जोरदार धक्का दिला. हलंबगेनं सुद्धा पलटवार करत वैभवला ढकललं. मैदानात ते दोन्ही खेळाडू एकमेकांना भिडल्याचं पाहून दोन्ही बाजूंच्या इतर खेळाडूंनी सुद्धा तिथे धाव घेतली, पण त्यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद शांत झाला. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मैदानावर थेट हातापाई करणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर काही कारवाई होणार का, त्याच्यावर बॅन म्हणजेच बंदी लागणार का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण वैभव सूर्यवंशी या मोठ्या कारवाईतून थोडक्यात सुटलेला आहे. कारण हा प्रकार ICCच्या आचारसंहितेच्या आर्टिकल 2.12चं थेट उल्लंघन आहे. हा सरळ लेवल 1 किंवा लेवल 2चा गुन्हा मानला जातो. जर हा ICCचा अधिकृत सामना असता तर वैभववर 1 किंवा 2 सामन्यांची बंदी आणि 100% मॅच फीचा दंड त्याला होऊ शकला असता. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच ICC सामान्यतः A टीमच्या मालिकांशी संबंधित शिस्तभंगाच्या प्रकरणात थेट निर्णय घेत नाही. अशा मालिकांसाठी ICC मॅच ऑफिशियलची नियुक्ती सुद्धा केलेली नसते. त्यामुळे वैभववर कोणतीही अधिकृत कारवाई होण्याची शक्यता नाहीये. पण वैभवचं हे ॲग्रेशन चर्चेचा विषय ठरतोय. तर दुसरीकडे याच वैभव सूर्यवंशीनं सगळ्यांची मनं सुद्धा जिंकलेली आहेत. कारण नंतर त्याचा एक दुसरा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशी श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि देशाचे पहिले कर्णधार अनुरा टेनेकुन यांना नमस्कार करताना दिसतोय. वाकून तो आशीर्वाद घेतोय. 1975ला विश्वचषकामध्ये श्रीलंकेचं नेतृत्व करणारे टेनेकुन हे काल डंबुलामध्ये उपस्थित होते. त्यांना पाहिल्यावर वैभव सूर्यवंशीनं त्यांना सन्मान देत नमस्कार केला. त्यावेळी अनुरा टेनेकुन यांनी सुद्धा वैभवला एक महत्त्वाचा सल्ला दिला. लोक काय म्हणतात, काय टीका करतात यासारख्या गोष्टींवर लक्ष न देता आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं टेनेकुन यांनी वैभव सूर्यवंशीला म्हटलंय. असं या सगळ्या गोष्टींचं हे हॅपी एंडिंग तर झालं खरं, पण वैभवनं दिलेला धक्का योग्य होता की अयोग्य, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.